तिथेच पर्णकुटी होती, जिथे भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण हे तिकडे राहिले होते. शूर्पणखेचं नाक आणि कान हे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी इथेच कापलेलं आहे. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, राजकारणी आणि राजकारण्यांनी जेव्हा धार्मिक आणि रामायण झालं, महाभारत झालं, याच्यातील काही इतिहास असेल किंवा अध्याय असतील, काही दाखले द्यायचे असतील तर ते अतिशय काळजीपूर्वक दिले पाहिजे. किंवा त्याच्यात उगाच काहीतरी आपण सांगताना चुका करायच्या आणि त्याचं विडंबन करायचं. आज प्रत्येक माणसाला रामायण झालं, महाभारत झालं, तोंडपाठ आहे. 4वी 5वीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा रामायण महाभारताच्या कथा लहान लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला जर माहीत नसतील तर त्या संबंधी आपण बोललंच नाही पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला धार्मिक माहीत नसेल तर त्यावर आपण सर्च केलं पाहिजे किंवा त्या संबंधी आपण कुठल्याही भाषणामध्ये बोलायचं असेल तर त्याचा अगोदर अभ्यास केला पाहिजे. बोलताना पात्र जरी चुकले तरी त्या सगळ्या गोष्टीचा, कथेचा किंवा त्या इतिहासाचा पचका होत असतो. त्या धार्मिक ग्रंथाचा सुद्धा अपमान होत असतो, त्या पात्राचा अपमान होत असतो आणि त्याचं विडंबन करून आपण ज्या काही लोकांची आस्था असते त्या आस्थेचा सुद्धा आपण एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या अपमान करत असतो, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आता आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी असं म्हटले की एक तर उद्धव ठाकरेंना शूर्पणखा नाव सुद्धा बऱ्याच प्रयत्न करून सुद्धा त्यांना शूर्पणखा असं म्हणता आलं नाही, ते सुपर्णखा म्हणतात. आणि त्यांचं उद्धव ठाकरेंचं असं मत आहे की ती या सुपर्णखेचं नाक, कान हे रामाने कापलं. आता ह्या गोष्टी जर सामान्य ज्ञान आहे, हे अतिशय सामान्य ज्ञान, अतिशय छोट्या छोट्या मुलांना सुद्धा जरी रामायणातला हा दाखला विचारला की शूर्पणखेचं नाक, कान कुणी कापलं होतं, का कापलं होतं, कधी कापलं होतं, त्याचा प्रसंग काय, रामायणातला दाखला काय. जेव्हा नाशिकमध्ये हे जे काही पंचवटी, तपोवन या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं पादस्पर्श झाला, हे 3 जण जंगलामध्ये किंवा तपोवनात जेव्हा वनविहार करत असताना जेव्हा एक सुंदर अशी स्त्री लक्ष्मणासमोर येऊन उभे राहते, अतिशय मनमोहक, मुळात ही रावणाची बहीण आणि फसवण्यासाठी रावणाने पाठवलेली असते, ती रूप बदलून आलेली असते, ती राक्षस असते, पण अतिशय सुंदर आणि मनमोहक असं रूप धारण करून ती लक्ष्मणाला भुलवण्यासाठी येत असते. पण लक्ष्मण सुद्धा रामाचा भाऊ, तो सुद्धा सगळ्या गोष्टी जाणणारा, त्यामुळं लक्ष्मणांनी तिला ओळखलं आणि जे काही शूर्पणखा लक्ष्मणाबरोबर चाळे करत होती त्या गोष्टीचा त्यांनी मज्जाव केला आणि तिला स्पष्टपणे 2-3 वेळा तिला स्पष्ट सांगितलं की तू माझ्या नादी लागू नको,
पण ती काही ऐकायला तयार नव्हती. म्हणून लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापले, छाटले. हा सगळा रामायणातला दाखला. पण उद्धव ठाकरेंना लक्ष्मणाने कापले आणि शूर्पणखेचे नाक कान कापले, तर त्यांचं असं मत आहे की सुपर्णखेचे नाक कान कापलेत, पण ते पण रामाने कापले. म्हणजे वेगवेगळं दाखले द्यायचे, वेगवेगळा इतिहास सांगायचा, वेगळंच रामायण सांगायचं. खरं तर हे सगळं रामायण संजय राऊतांकडून आलेलं असावं. कारण आजकाल रामायण लिहिण्यामध्ये किंवा रामायणाचे दाखले देण्यामध्ये, रामायण सांगण्यामध्ये संजय राऊत अतिशय हुशार झालेले दिसतात. त्यांनी पण आकलेचे तारे तोडले. अनेक रामायण वेगवेगळे सांगून अक्षरशः या रामायणाच्या पात्रांचा सुद्धा संजय राऊतांनी मोठा अपमानच केलेला आहे. संजय राऊतांनी एकतर प्रभू रामचंद्रांना अशा राजकारणाच्या या घाणेरड्या या तुलनेमध्ये प्रभू रामचंद्रांचं पात्र ओढायलाच नाही पाहिजे. किंवा हनुमानाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करायचं, राजकीय काहीतरी टिप्पण्या करायच्या आणि हनुमानाला सुद्धा राजकारणात ओढायचं, वेगळंच काहीतरी सांगायचं. आणि उद्धव ठाकरेंना वेगळंच काहीतरी स्क्रिप्ट द्यायची. त्याच्यामुळे कधी कधी उद्धव ठाकरेंचा अनेक वेळा आपण पचका झालेला पाहिला. आपण पत्रकार परिषदांमध्ये उद्धव ठाकरेंना बोलायचं एक असतं आणि संजय राऊत त्यांच्या कानामध्ये भलतंच काहीतरी कुजकुज करून संजय राऊतांना जे बोलायचं असतं ते संजय राऊत सांगून मोकळे होतात आणि उद्धव ठाकरेंना जे बोलायचे ते राहून जातं आणि भलतंच बोलून अक्षरशः समोर जे काही त्यांना प्रोजेक्ट करायचे, जी गोष्ट मांडायची आहे ती राहून जाते आणि त्यांच्या त्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढून अक्षरशः ज्या कामासाठी पत्रकार परिषद घेतली ते मागं राहतं आणि त्याचा सगळा पचका होऊन जातो. हे अनेक वेळा आपण संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची फजिती केलेलं आपण बघितलेलं आहे. कधी कधी शेतकऱ्यांना फोन करायचा, मग आम्ही कर्जमुक्तीची घोषणा केली होती, 2 लाख तुम्हाला आले का? मग ते शेतकऱ्यांनी सांगायचं 2 रुपये आले नाही. मग परत विचारायचं 50,000 तरी आले असतील. त्याने सांगायचं 5 रुपये पण आले नाही. स्वतःचा पचका करून घ्यायचा आणि प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत वेगवेगळे दाखले द्यायचे, वेगवेगळंच रामायण सांगायचं. रामायणाच्या बाबतीत जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही त्या विषयावर बोललेलं नाही पाहिजे किंवा तुम्हाला बोलायचं असेल तर त्याचा रिसर्च केला पाहिजे. तुम्ही एखादा अध्याय वाचला पाहिजे. ज्या विषयावर बोलायचे त्या विषयावर त्याचं संशोधन केलं पाहिजे. अनेक गोष्टी आपल्याकडं महाभारतात, रामायणामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील, सोप्या शब्दात सांगता येतील. पण हे जे काही उद्धव ठाकरेंच्या भोवती जी काही चांडाळ चौकडी आहे, मुळात यांनाच रामायण महाभारतातलं काही कळत नाही. कधी या लोकांनी रामायण महाभारत वाचले नाही. यांनी कधी यांच्या घरामध्ये कधी अध्याय घेतले नाही. यांना फक्त राजकारणासाठी महाभारत, रामायण आणि मग त्याचं विडंबन करायचं. पण त्याच्यामुळं संजय राऊतांच्या अशा स्क्रिप्टमुळं पक्षाचं वाटोळं किती होते हे यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. आता मुख्यमंत्री त्यांच्या गावी काही शेतीवर गेले असतील, काही शेतीत लागवड करत असतील किंवा शेतीत काही आपण जे काही काढणी वगैरे करतो, असं काही पिकांची काढणी करताना त्यांचे आपण फोटो बघितले, व्हिडिओ बघितले. आता संजय राऊतांनी जरांगे पाटलांच्या विषयी जेव्हा
पत्रकारांनी प्रश्न विचारला की मराठा आंदोलन वाशी इथे येऊन थांबले, याची धग मोठी पोचते, मुंबईची हाल होईल, दुनिया होईल. संजय राऊतांची भाषा, नेमकं काय करायचं यांना? म्हणजे अख्खं पक्षाचा खुटा उपटायचा का काय, अशी परिस्थिती आपल्याला लक्षात येते. एक संविधानिक पदावर बसलेल्या माणसाच्या बाबतीत संजय राऊत असं बोलतात की ते गेले होते तिकडे त्यांच्या शेतीवर आणि काहीतरी ते उपटत होते. आता काय उपटत होते आणि काय नाही उपटत होते, पण ते काहीतरी उपटत होते असं संजय राऊत म्हणजे ही गोष्ट कॅमेऱ्यासमोर जेव्हा संजय राऊत बोलतात, इतकी अश्लील घाणेरडी भाषा संजय राऊत कसं बोलू शकतात? आणि ते उपटण्याचे धंदे मुख्यमंत्र्यांनी बंद करावं आणि जरांगे पाटलांच्या मागण्यांचा विचार करावा. मुंबई जी बंदिस्त होण्याच्या मार्गावर आली, मुंबईच्या लोकांची हाल होईल, मुंबईच्या लोकांना त्रास होईल आणि तुमचे हे उपटधंदे बंद करा. ही राजकीय भाषा नाही. तुम्ही जरी तुमचा समोरचा माणूस विरोधक असेल, तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची असेल, तरी पण तुम्ही चांगल्या भाषेत सुद्धा टीका करू शकतात. तुम्ही नेहमी त्यांना शिव्याच घातल्या पाहिजे असं नाहीये. तुम्ही शिव्या घालून स्कोअर करण्यापेक्षा चांगलं बोलून तुम्ही स्कोअर करू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं जे काही वाटोळं संजय राऊतांनी केले, हे उद्धव ठाकरेंना कधीच कळालं नाही. उद्धव ठाकरे नेहमी संजय राऊतांवर आंधळा विश्वास ठेवतात. जे बोलायचंच नाही ती गोष्ट बोलायची. लालकृष्ण अडवाणींच्या बाबतीत बोलायचं, कधी प्रमोद महाजनांच्या बाबतीत बोलायचं, कधी गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीत बोलायचं, कधी RSS बोलायचं, कधी विश्व हिंदू परिषदेत बोलायचं, कधी गायीवर बोलायचं, कधी अटल बिहारी वाजपेयीच्या बाबतीत बोलायचं. तुमची क्षमता नाही तर तुम्ही या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे. जिथं आपलं ज्ञान नाही, जिथं आपल्याला त्यामध्ये सखोल माहिती नाही. सावरकरांच्या बाबतीत तुम्ही सावरकरांच्या बाबतीत जे काही नरेंद्र मोदी पंतप्रधान त्या युवा महोत्सवासाठी आले होते, तेव्हा तर उद्धव ठाकरे बोलतात की सावरकरांच्या स्मारकावर मोदींनी जायला पाहिजे होतं. सावरकरांच्या बाबतीत इतकं घाणेरडं विधान रोज उठून राहुल गांधी करतात. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात आणि सावरकरांचे विचार काय हे नरेंद्र मोदींना सांगण्याची तुमची खरं तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची लायकी नाही. सावरकरांच्या बाबतीत हे तुमचं पुतना प्रेम लोकांना माहिती आहे. तुम्ही साधं राहुल गांधींना एक शब्द सुद्धा बोलू शकले नाही की तुम्ही सावरकरांबद्दल इतकं घाणेरडं कसं बोलू शकता तुम्ही? माफीवीर. राहुल गांधी 100-200 वेळा माफीवीर म्हणून बोलले असतील, अनेक वेळा त्यांचा अपमानजनक उल्लेख केला असेल. त्यावेळेस संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना हे म्हणण्यापासून रोखलं नाही. आणि तुम्ही बाकी पंतप्रधानांना शिकवणार की पंतप्रधान स्मारकावर गेले नाही. सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमान होतो, तेव्हा सावरकरांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीला किंवा संघाला या लोकांनी शिकवण्याची गरज नाही. आणि त्यातले त्यात विशेषतः पंतप्रधानांना, सावरकरांप्रती पंतप्रधानांना जी काही गोष्ट, ज्यांचे विचार त्यांच्या नसानासात हे उद्धव ठाकरेंना कधीच कळणार नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंनी इतिहासाची तोडमरोड करण्यापेक्षा इतिहासाचा अभ्यास करा. रामायणाचा, धार्मिक ग्रंथांचा योग्य असा सखोल अभ्यास करून भाषणांमध्ये त्याचे उल्लेख केले पाहिजे. आणि संजय राऊतांच्या तोंडाला हाड नाही. खरं तर संजय राऊतांना असं वाटतं की मुख्यमंत्री काय उपटाउपटीचे जे काही धंदे करतात, तो तर धंदा खरा तर आपला आहे. कारण आपण आता उद्धव ठाकरेंच्या बी पक्षाचा खुटा उपटावला
आणि शरद पवारांच्या सुद्धा पक्षाचा खुटा उपटावला. त्याच्यामुळं जे काही उपटायचे ते मी उपटील असं संजय राऊतांना सांगायचंय, हेच यातून स्पष्ट होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.